ची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. ते पाहुणे म्हणजे माझ्या बहिणी वगैरे माझ्या घरी आल्या आणि मग आल्यानंतर माझी तर धांदलच उडाली काही आणि 2 दिवस आधीच मी सगळी साफसफाई केली, पण तरी सुद्धा एकदम धांदल उडाली. आलेल्या मी त्यांना मग माझ्या एका बहिणीला हळदी-कुंकू लावायला लावलं. सगळ्यांना हळदी-कुंकू वगैरे लावलं. मग गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या रंगल्या. ही माझी आई आहे. आई पण आमच्या गोष्टी ऐकत होती. आईला तर एवढी खुशी झाली आम्ही 5ही बहिणी एकत्र भेटलो म्हणून. आणि ह्या माझ्या बहिणी लगेच आल्या कामाला लागल्या. एक बहीण ही भाजी निवडायला बसली, दुसरी बहीण भाजी करायला बसली आणि मध्ये-मध्ये ना ह्या सगळ्याच म्हणजे इकडच्या तिकडच्या गोष्टी वगैरे काढून मध्येच कॉमेडी पण करत होत्या आणि एकमेकीला सगळ्या हसून देत होत्या. एवढं हसलो ना, एवढ्या गोष्टी केल्या ना, खूपच मजा आली आणि मग सगळ्यांनी स्वयंपाक वगैरे मिळून मिसळून स्वयंपाक वगैरे केला. कारण आम्हाला आता लगेच निघायचं होतं भंडाऱ्याला जायसाठी. मग घाई मग आम्ही स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि मग तयारी वगैरे केली. आता आम्ही चाललो गावाला. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.